महाराष्ट्रातील सर्वात उंच 10 शिखरे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी टॉक या युट्यूब चॅनलवर। तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच 10 शिखरांबद्दल जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपले महाराष्ट्र राज्य हे भारतातील प्रमुख आणि आकर्षक राज्यांपैकी एक आहे। महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीला 840 किलोमीटर लांबीची डोंगर रांग लाभलेली आहे। या डोंगर रांगेमुळेच महाराष्ट्र राज्य निसर्ग परंपरेने नटलेले आहे असे दिसून येते। चला तर मग पाहूयात महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांपैकी एक शिखर। नंबर 1, कळसुबाई। महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून कळसुबाई या शिखराला ओळखलं जातं। या शिखरावर कळसुबाई देवीचे एक मंदिर आहे। कळसुबाई हे शिखर महाराष्ट्राच्या अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे। महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणूनही हे शिखर ओळखलं जाते। कळसुबाई या शिखराची समुद्र सपाटीपासूनची उंची ही जवळपास 5400 फूट म्हणजे 1646 मीटर इतकी आहे। नंबर 2, साल्हेर। महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांमध्ये साल्हेर हे शिखर दुसऱ्या क्रमांकावर येते। सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वात उंच किल्ला म्हणून या साल्हेर किल्ल्याला ओळखलं जातं। हा किल्ला महाराष्ट्राच्या नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे। साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी वाघंबे आणि साल्हेरवाडी ही गावे आहेत। साल्हेर या शिखराची समुद्र सपाटीपासूनची उंची ही जवळजवळ 1567 मीटर इतकी आहे। नंबर 3, गवळदेव। महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांमध्ये गवळदेव हे शिखर तिसऱ्या क्रमांकावर येते। गवळदेव हे शिखर सुद्धा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे। गवळदेव या शिखराची समुद्र सपाटीपासूनची उंची ही जवळजवळ 1522 मीटर इतकी आहे। नंबर 4, घनचक्कर। महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांमध्ये घनचक्कर हे शिखर चौथ्या क्रमांकावर आहे। हे शिखर महाराष्ट्राच्या अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे। घनचक्कर या शिखराची समुद्र सपाटीपासूनची उंची ही 4932 फूट म्हणजेच 1510 मीटर इतकी आहे। नंबर 5, धोडप। धोडप हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांमध्ये 5व्या क्रमांकावर आहे। हे शिखर महाराष्ट्राच्या नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे। धोडप हे शिखर सातमाळा पर्वत रांगेत असून नाशिक मधील दुसरे सर्वात उंच शिखर आहे। शिवलिंगाच्या आकाराचा माथा असलेले शिखर दूरवरून स्पष्ट दिसून येते। धोडप या शिखराची समुद्र सपाटीपासूनची उंची ही 1472 मीटर इतकी आहे। नंबर 6, महाबळेश्वर। महाबळेश्वर हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांमध्ये 6व्या क्रमांकावर येते। महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक आहे। उन्हाळ्याच्या दिवसात या ठिकाणी असलेल्या थंड वातावरणामुळे अनेक पर्यटक येथे येतात। महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा या जिल्ह्यामध्ये आहे। महाबळेश्वर या शिखराची समुद्र सपाटीपासूनची उंची ही जवळजवळ 1438 मीटर इतकी आहे। नंबर 7, तारामती। महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांमध्ये तारामती हे शिखर 7व्या क्रमांकावर आहे। हे शिखर महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे। हरिश्चंद्र गडावर असणाऱ्या 2 शिखरांपैकी तारामती हे एक शिखर आहे। तारामती हे शिखर माळशेज या पर्वतरांगेत वसलेले आहे आणि या शिखराची समुद्र सपाटीपासूनची उंची ही 1431 मीटर इतकी आहे। हे शिखर महाराष्ट्राच्या माळशेज पर्वतरांगेमध्ये आहे। नंबर 8, हरिश्चंद्रगड। हरिश्चंद्रगड हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांमध्ये 8व्या क्रमांकावर येते। हरिश्चंद्रगड हे शिखर महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे। सह्याद्री पर्वत रांगेच्या घाटमाथ्यावर असलेला हा किल्ला अनेक ट्रेकर्सना आकर्षित करत असतो। हरिश्चंद्रगड या किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची ही जवळजवळ 1424 मीटर इतकी आहे। नंबर 9, सप्तशृंगी। महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांमध्ये सप्तशृंगी हे शिखर 9व्या क्रमांकावर आहे। हे शिखर महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। त्याचबरोबर हे शिखर सप्तशृंगी या देवीचे देवस्थान किंवा तीर्थक्षेत्र आहे। महाराष्ट्रात असणाऱ्या देवींच्या 3.5 पीठांपैकी हे अर्धपीठ आहे। या शिखराची उंची ही जवळजवळ 1416 मीटर इतकी आहे। नंबर 10, तोरणा किल्ला। महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरामध्ये तोरणा किल्ला हा 10व्या क्रमांकावर येतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकूनच स्वराज्याचे तोरण बांधले होते, म्हणूनच ह्याचे नाव तोरणा असे ठेवले होते। तोरणा किल्ल्यालाच प्रचंडगड असेही म्हणले जाते। तोरणा किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची ही जवळजवळ
1404 मीटर इतकी आहे। हा किल्ला पुणे जिल्ह्याच्या सह्याद्री पर्वतरांगेत आहे। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील सर्वात उंच 10 शिखरांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।